नमस्कार, मी रुपसेन उमराणी महाराष्ट्र जनसत्तामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय। आज बघा जे लोकसभेमध्ये जे अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे, आंबेडकर हे फॅशन झालेलं आहे। पॅशन काही लोक काही प्रतिक्रिया उमटतात, भीमसैनिकामध्ये किंवा भोजनामध्ये उतरतात। ते आंबेडकर हे फॅशन नसून एक पॅशन आहे। तर इथं RPIचे जे सुनील गमरे आहेत, मलाड विभागाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू। सुनील गमरे आपलं महाराष्ट्र जनसत्तेमध्ये स्वागत करतोय। जे अमित शहानी जे लोकसभेमध्ये जे वक्तव्य केलेलं आंबेडकर हे फॅशन आहे, तो कसं पाहताय वक्तव्याकडे तुम्ही? बाबासाहेबाचा जो अपमान करेल वो कुत्ते की मौत मरेगा। मग चाहे अमित शाह असो नाही तर आणि कुणी मोठा असो, आजपर्यंत बाबासाहेबांच्या ज्या लोकांनी विरोध केला त्यांचं या भीमसैनिकांनी त्यांना स्मशानभूमी दाखवल्याशिवाय राहणार नाही। मग अमित शाह असो नाही तर आणि कुणी असो, त्यांचा बाप असो, बाबासाहेबांच्या विरोधात जो बोलेल त्याचा खात्मा भीमसैनिक केल्याशिवाय राहणार नाही। आणि लागोपाठ एक आता परभणीतली पण घटना घडलेली आहे, तिथं ते पण प्रतिक्रिया वेगवेगळं कसं पाहता तुम्ही त्या घटनेकडे? ज्या वेळेला बाबासाहेबांच्या अनुयायांवरती अत्याचार झाला त्या वेळेला महाराष्ट्र असेल, देश असेल, त्या वेळेला जाळून पेटून उठलेला आहे। आणि ज्या सूर्यवंशी हत्याकांड ज्या पोलिसांनी केलेली आहे त्याला न्याय सूर्यवंशीला मिळालाच पाहिजे। आणि जो कोणी पोलीस अधिकारी असेल, त्याच्यामध्ये कोणी षडयंत्र करणारा असेल, तिथला कोण स्थानिक आमदार असेल, खासदार असेल, याचंही जर शासनाने जर प्रशासनाने त्यांच्यावर कोर्टाधिकत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे। या मागणीसाठी आज आंबेडकरी चळवळ रस्त्यावरती उतरलेली आहे मालाडमध्ये। आणि जर त्याला शिक्षा दिली नाही तर भीमसैनिक काय करायचं ते पुढे ठरवतील। आता बघा, बहुजनामध्ये वेगवेगळ्या ह्या प्रतिक्रिया, ह्या ज्या वक्तव्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। मग RPI म्हणून का बहुजनातले इथं काही पक्ष तुम्ही आता आंदोलन केलं, काय भूमिका राहणार पुढची तुमची? आता बाबासाहेब फक्त एका जातीपुरती मर्यादित नसून बाबासाहेब आज पूर्ण महिलांचे आहेत, बाबासाहेब सगळ्या जाती धर्माचे आहेत। त्यामुळे बाबासाहेबांचा जो कोणी जर लांछनास्पद बोलेल, जर कोणी त्याचा तिरस्कार करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय भीमसैनिक जो मग बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल या पारसी असेल, हा प्रत्येक समाज आज बाबासाहेबांचा संविधान ओळखतो आणि बाबासाहेबांची कर्म त्यांना चांगली माहिती आहेत। बाबासाहेबांनी प्रत्यक्ष देशाला दिलेलं आहे। आणि नाहीतर अनेक नेत्यांचा इतिहास बघितला असेल तर लोकांनी घेतलेलं आहे आणि बाबासाहेबांनी फक्त देण्याचं काम केलेलं आहे। ओके, धन्यवाद। आता इथं महिलांची पण लक्षणीय उपस्थित आहे। काय आज अमित शहाचं जे उद्गार आहेत लोकसभेमध्ये ते फॅशन आहे, तर कसं पाहता तुम्ही महिला म्हणून? त्यांनी लोकसभेत आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पहिली गोष्ट तर बोलायचं नव्हतं, बोलून गेला, माफी मागायची, नाही तर त्यांनी राजीनामा द्यायचा पार्लिमेंटमध्ये। आणि एवढ्या वर्ष डॉक्टर बाबासाहेबांचे फोटो नव्हते। जेव्हा हे कारनामा घडला, कसं पार्लमेंटमध्ये हर एक चेअरवरती फोटो लावले गेले बाबासाहेबांचे। मग एवढं तुम्हाला अधिकार, कानून, कायदे माहिती आहे की बाबासाहेब काय आहेत? मग तुम्ही बोलले का त्याच्याबद्दल की देवी मूर्ती असतील ते असतील, पण जे घटना लिहून गेलेत, जे संविधान लिहून गेलेत, जे आमच्यासाठी करून गेलेत, आम्ही सोडणार नाही। त्याला मातीमध्ये मिळावं लागन जर आमच्या बाबासाहेबाच्या बाऱ्यात आणि संविधानच्या बाऱ्यात जर काही बोलले तर। आणि जे सूर्यवंशीचं बी जे घडलं आहे परभणीला, ते पण झालं नव्हतं पाहिजे। पोलीस प्रशासनानं जरा विचार करून त्या पोराला कोठडीमध्ये नेऊन जे मारलं आहे, तर अगोदर त्यांनी त्यांच्या घरच्याला कॉल करायचा होता, ते होतं याच्यामध्ये पण नव्हता, दंगलमध्ये त्याला उचलून नेऊन मारलं आहे। मारताना पोलिसांनी विचार करायचा, हे मी बोलून निश्चित करते। त्याच्या घरवाल्यावर काय आज डोंगर कसाळलेला आहे, त्याच्या आईला रडायला येत नाही आहे। ते जेव्हा त्याला मारत असते तेव्हा त्याला काय यज्ञा होत असते, आणि त्याला काय चटके दिले, त्याला काय दांड्याने मारलं, काय लाकडीने मारलं, सलाईने मारली, कसं मारलं, कोणता पोलीसवाला होता, त्याच्यावर चांगली कठोर कारवाई घेतली पाहिजे आणि त्याला त्याला फाशी सजा झाली पाहिजे। हे बोलून माझे 2 शब्द मी संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। हां, इथं दुसरे कार्यकर्त्यात। सर नमस्कार। ते आज तुम्ही आता रॅली काढल्या, विविध पक्षांनी रॅली काढलेल्या आहेत, कसं पाहता ह्या अमित शहाच्या वक्तव्याकडे? अमित शहाचं वक्तव्य पुऱ्या जगातनी उचलून धरलं आहे की अमित शहा चुकीचं बोललेलं आहे। आणि ते चुकीचं बोललेलं त्याच कारणाने आम्ही पूर्ण मालाड एरियामधून सर्व संघटना, पक्ष नाही बघताना आम्ही सर्व संघटना माध्यमातून मोर्चा काढलेला आहे। या मोर्चाचं नेतृत्व आम्ही सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि तर अमित शहाचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार। परभणीचं प्रकरण आहे, सूर्यवंशीला मारलं गेलेलं आहे, त्या पोलिसांनी हत्या केलेली, त्याची
मुख्यमंत्री काय सांगतात की त्यांचं अक्षरशः त्यांचं निधन झालं, पण हे चुकीचं आहे. त्यांची हत्या केलेली पोलिसांनी, तर पोलिसावर कठोरच्या कठोर कारवाई झाली पाहिजे. निलंबन होऊन बडतर्फ झालं पाहिजे, त्यांना कायमच्या रजेवर पाठवलं पाहिजे. आणि जे मानधन मिळालेलं त्यांना 10 लाखाचं, हे 10 लाखाचं नसून त्यांना कमीत कमी 1 करोड मिळालं पाहिजे, अशी आमची समाजाची मागणी आहे. धन्यवाद. आत्ता जे अमित शहाचं जे वक्तव्य आहे किंवा परभणीतलं प्रकरण आहे, काय बहुजन समाजाला किंवा काय तुमच्या भावना आहेत बोला? अहो, जो अमित शहा बोलतो की फॅशन आहे, फॅशन आहे, फॅशन नाही, पॅशन आहे. पॅशन आमचे बाबासाहेब, आमचे घर आहेत, बाबासाहेब आमचे रक्त आहेत, बाबासाहेब आमचे आराध्य देवता आहेत. त्यांच्याबद्दल कोणी वाईट बोललं आम्ही खपून घेणार नाही. आता तर फक्त रस्त्यावर उतरून निश्चित केला आहे. याच्या पुढे काही झालं तर आम्ही काय करणार ते सांगू शकणार नाही. बाबासाहेबचा प्रत्येक देशामधला प्रत्येक वाघ कुठे आला तर अमित शहाची खेळ नाही होणार. लक्षात ठेव अमित शहा, तू बार बार आमच्या लोकांवर अन्याय करतोस. समाजकार्य कर, समाजकार्य, जातीवाद करू नकोस. या माध्यमातून मी सांगतोय, पूर्ण मीडिया विकली गेलेली आहे. जे खरं प्रकरण होतं ते दाखवत नाही. मी तरी सर्वांना विनंती करतो, सर्व मीडियाना विनंती करतो, खरं जे होतं ते दाखवा. हे फोकस काय दाखवू नका, उलट सुलट. खरं त्यांनी आमच्यावर अपमान केला आहे बाबासाहेबांचा, आम्ही खपून घेणार नाही. आता रस्त्यावर उतरलोय, उद्या वेळ आली तर दिल्लीला सुद्धा येऊ आम्ही. अमित शहाला मी चेतावणी देतोय, तुझे शब्द परत मागे घेऊन माफी माग, जाहीर माफी माग, जाहीर माफी माग, हरामखोरा. धन्यवाद. आता कसं आता वक्त आज तुमची रॅली निघाली? आज जी रॅली निघालेली आहे सर्व समाजाच्या सामाजिक रॅली होती. सर्व समाजाचे जातीपंथाचे लोक या रॅलीत होते. कारण बाबासाहेबांचा जो अमित शहाने जो अपमान केला ह्या समाजाला खपल्या गेला नाही, म्हणून या मालवणी परिसरामधून रॅली निघालेली आहे. आणि आम्ही अमित शहाला एवढंच बोलतो की त्याने बाबासाहेबाचा अपमान केला, त्याने त्याचे शब्द वापस घेऊन बाबासाहेबाबद्दल त्यानं जे व्यक्त केलं ते त्यानं दिलगिरी व्यक्त करावा. आणि ते बोलला ना बाबासाहेब हे फॅशन 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 झालं, तर अमित शहाला आम्ही भीमसैनिक सांगतो, बाबासाहेब खरंच आमचं फॅशन आहे. बाबासाहेब आमचं फॅशन आहे. बाबासाहेब आमच्या रक्तात आहे. बाबासाहेब आमच्या रक्ताच्या मासात आहे. हाडा स्वसात बाबासाहेब आहे. बाबासाहेबांमुळे आज अमित शहा बी केंद्रामध्ये सत्तेमध्ये नाही. हरामखोराची पहिल्या वर्षानं संविधान लिहायच्या पहिलं तो खासदार आमदार बनू शकत नव्हता, मंत्री बनू शकत नव्हता. बाबासाहेबांमुळेच हा देश संविधानामुळे हा भारत अखंड आहे आणि संविधानामुळेच भारत देश चांगला सुरक्षित आहे. आम्ही अमित शहाला एवढंच बोलतो की बाबा हे तुझे बोललेलं हे व्यक्ती आहे, तू वापस घे, नाही तर उद्या भीमसैनिक तुला कदाही माफ करू देणार नाही. भारतभर नव्हे तर भारताच्या कुठल्याही कोणात तुझी सभा पण होऊ देणार नाही. जिथं तू सभा घेशील तिथं दगडफेक होईल, तिथं जाळफोक होईल. तुझे बोललेले शब्द तुरंत माफी माग आणि भीमसैनिकाला बोला माझ्याकडून चुकलं माफ कर. इथंच मी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद 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 फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 नीम का पत्ता कड़वा है अमित शहा कड़वा है नीम का पत्ता कड़वा है अमित शहा कड़वा है. एक हे सर पुढे गेले, सर पुढे गेले. नहीं चलेगी नहीं चलेगी गुंडागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. बाबा साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा और हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. बाबा साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. बाबा साहब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. नीम का पत्ता कड़वा है अमित शाह कड़वा है. नीम का पत्ता अल्लाह बोल अल्लाह बोल अल्लाह बोल. विरोध में है मोदी शाह चले जाओ चले जाओ चले जाओ. मोदी शाह चले जाओ चले जाओ चले जाओ. तरीका 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 अमित शाह. अल्लाह
बोल भारतीय संविधानाचा संविधान अमर रहे संविधान अमर रहे बाबासाहेब जिंदाबाद हमारी एकता जिंदाबाद हमारी एकता जिंदाबाद संविधान जिंदाबाद अमित शाह मुर्दाबाद हमसे जो टकराएगा